पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। नाम भगवान की जय। सब संतन की। ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णा गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीरदावान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठान् पूर्णेन्दुसुन्दरमुखारविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। नाम भगवान की। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करू। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदाना आचार्यांना साष्टांगाभिवादन करून वारीमध्ये आलेल्या भाविकांबद्दल निष्ठावानांबद्दल विशेष सद्भाव प्रकट करून आणि हे जे अनिष्ठावान जे आहेत, जे जायच्या तळमळीत आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा पुढचं बोलूच दिलं नाही तुम्ही. काय आहे माझ्यासमोर आता तो जो अभंग आला ना, दुर्बुद्धीचे मना, देवा यांना अशी दुर्बुद्धी देऊ नकोस. मी आज अभंगाचं चिंतन जे करणार होतो तर या दुर्बुद्धीवाल्यांकरताच करणार होतो. आणि इथं असणाऱ्यांमध्ये हेच दुर्बुद्धीवादी आहेत की जितक्या त्यांच्या ताकदीनं इकडं आले तितकेच मायेच्या ताकदीनं साटकन ओढायच्या परिस्थितीमध्ये निर्माण. काही काही लोक प्रवचनसुद्धा ऐकायला थांबले नाही. काही लोक धाकानं प्रवचन ऐकल्यावर कसं पळता येईल अशा विचारात आहेत. तेव्हा शेवटी परिस्थिती अशी असते महाराज की मला अगदी ही अनेक वेळेला गोष्ट आठवते तुकडोजी महाराजांची, आणि त्यामुळे माझं प्रवृत्तीतलं बरंच मन आपोआप असं आकसलं गेलं आहे. संन्यास धर्माला युक्त असंच आहे ते, त्यात काही प्रश्नच नाही की ते जे मी त्यांचे चरण सांगत असतो, मैंने कुछ यत्न किया कुछ मूर्खों को अच्छा करूं, कितने आए खाए पिए मुझको ही मूर्ख बना गए, मैं हाथ मलते रह गया
वो सिर पे हाथ घुमा गए. अगदी जवळजवळचे सुद्धा माणसं जवळचे म्हणवतात, खरे जवळचे आहेत का नाही मोक्याच्या वेळेला त्यांच्या परीक्षा लागते. त्यांना जवळचा प्रपंचच आहे, तुम्ही उगाच भ्रमात आहात, तुम्हाला ते भासवतात आम्ही तुमच्या जवळचे आहेत. म्हणून आम्हाला त्या आनंदाश्रम स्वामींचे शब्द आठवतात. ते म्हणले हे प्रवचनकार म्हणजे मूर्खांचे महाराज. खरंच आहे हो, वस्तुस्थिती आहे. 10 दिवस तळमळीनं सांगितल्यानंतर समयदानाबद्दल विचार डोक्यात येत नाही. हे उगाच आपलं संतांची शक्ती आहे सगळ्या, म्हणून त्या शक्ती तुम्हाला ओढून आणतात. तुम्ही तुमच्या इच्छेने येता असं नाहीच आहे, लक्षात घ्या. संत इथं आले की पांडुरंगा ताब्यात देऊन आपलं अंग काढून घेतात. आणि मग पांडुरंगाचं पद्धत उलट अशी आहे, ये थामाम प्रपद्यंते किंवा दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्या. ती दुरत्य माया त्यांना लवकरात लवकर पळवायला लावते. फक्त शरणागत असेल ना त्याचंच ते मायेपासून रक्षण करतात. मामेव ये प्रपद्यंते माया मेतांतरंती. ते तेव्हा परिस्थिती जी आहे, मी गेल्या 2 वर्षापासून चातुर्मासात पूर्वी 2 प्रवचन असायचं. सकाळी असायचं, पुन्हा संध्याकाळी प्रवचन असायचं, हाल भरत असायचं. पण पंढरपुरात चातुर्मास राहून सांगणारे खूप आहेत. मी जसं त्या होशंगाबादच्या लोकांना म्हणलं होतं की तुम्ही एवढ्या संताचं वाचले, त्याचा आदर नाही केला तर माझं सांगून काय आदर करणार आहे. नर्मदा परिक्रमेत मी म्हणलं होतं तसं आपल्या एकटीजनं काही नाही. आपलं आपण पहा. बहुत गई थोडी रही नारायणा वचेत, कालचरई अचुग रही निशिदिना आयु खेत. तर संन्यास वृत्तीनंतर प्रवचन फक्त देवाची सांगितलेली ड्युटी आहे म्हणून करायचे. पूर्वी माझ्या अंतःकरणामध्ये आपण खूप सुधार करू अशा प्रकारचा थोडासा भाव शिल्लक होता. तो भाव संपला. सांगताना शास्त्राचंच बोलतो, बेईमानी नाही बोलत, मनानं बोलत नाही. परंतु अपेक्षा संपल्या समाजाकडच्या. हा कलियुग सगळ्यांना जड जाऊन राहिलेला आहे. अरे या आश्रमातल्या लोकांना सुद्धा या आश्रमाप्रमाणे वागू देत नाही तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करायची. संन्याशीसुद्धा संन्याशासारखं वागत नाही. त्या मायेनं त्यांना पण मातीत घातलं आहे. हे दशनामी संन्याशांचं प्रवृत्तीची जर पाहिलं तुम्ही, इतर सगळे वागणे पाहिले, ती पोटली उघडलेली दुसऱ्याचं तुम्हाला आवडेल, पण तुमची पोटली उघडली तर तुम्हाला आवडणार नाही. मी दोघांच्याही पोटली उघडत नाही. झाकली मोठ 1.25 लाखाची बरी आहे. आपल्यापुरतं आपण सावधान राहिलं पाहिजे असं आहे. जसं काल सावधानीचा विषय सांगितला तर समय सावधानी, ह्या समय सावधानी हीच साधना आहे असं एका प्रवचनात. आज मी सांगतो आहे आपल्याला, दरवर्षी या विषयावर कधीतरी बोलणं होतं. समय सावधानी आपल्याला ते वारीचा हेलपाटा भोज्याची वारी हे आपल्या जमेला एक सात्विक गोष्टीचा अहंकार या रूपात जमा होतो, साधना या रूपात जमा होत नाही. आम्ही सात्विक काही केलं असं आहे. ज्यांचा वेळ भौतिकदृष्ट्या मोकळा झालेला आहे, ज्यांना घरातले लोक आडगळ समजतात, त्यांना सुद्धा वैराग्य होत नाही. घरचे लोक वाटेल तसं टोचून बोलतात, त्यांची आडगळ झालेली असते, त्यांची उपाधी झालेली असते. तरीसुद्धा त्यांची एवढी आसक्ती. आज सकाळपासून 5-6 उदाहरणं अशीच घडली. निरोप मागायला आल्यानंतर साधा आज जेवून जा एवढे 4 तास सुद्धा आज ऐकायची तयार नाही. स्वतः महाराज म्हणून सुद्धा 2-3% 1-2 लोकांनी ऐकलं आणि बाकीचे नाही, आम्हाला फार वेळ होतो आणि पुढं गाड्या मिळत नाही. त्यांचेच आपलं कारणं सांगतात. 4 तास भले तिथं जाऊन 4 तास गाडी नका मिळेना, पण इथं द्वादशी सोडायचा प्रयत्न. अरे द्वादशीचा प्रसाद म्हणजे भगवंताचा प्रसाद आहे हा, लक्षात घ्या.
आजचं जेवण अगदी सामान्य एखाद्या पाहुण्याकडचं पक्वान्न नाही आहे. पक्वान्न करता जेवा असंही मी म्हणत नाही, पण भगवंताचा प्रसाद आहे. पाहे प्रसादाची वाट, वैष्णवाला प्रसादाची वाट पाहावी असं हे. द्यावे धुवून या ताट, शेष घेऊन जाईन, इतके तळतळत असतात वैष्णवजन. तुमचे झाली या भोजन, झालो एक सेवा, तुम्हा आळवून देवा. तुका म्हणे चित्त आणि करूनही राहिलो निवांत. प्रसादाची सुद्धा घाई नाही, तुमचं निवांत आवरेल तेव्हा पूर्ण ताटात मला काय पाहिजे काय नाही, धुवून ताटाचं नुसतं तीर्थ जरी मिळालं तरी मला तो प्रसाद पुरे. आणि त्याची सुद्धा घाई नाही. मला पाहिजे म्हणून तुम्ही लवकर जेवा, आम्हाला जायचं म्हणून पंगत लवकर करा, ही म्हणणारी मंडळी असतात. आता द्वादशीला जर चांगला प्रसाद करायचा तर थोडा वेळ लागतोच की, अगदीच काही हे नाही. तरीसुद्धा आम्हाला तो वेळ सहन होत नाही. हे मायेच्या ओढीची ताकद. आपण किती यांना या ओढीतून वाचवावं असाच पुढे प्रश्न निर्माण होतो. 15 दिवस जे शिकवलं जातं, 15 दिवसाच्या प्रवचनात 4-5 वेळेला हा विषय होतो, तरी पायीवारीला आलेले लोक जास्त चुका करतात. उलट हे मागून आलेले तरी एखाद दुसरा दिवस वाढ व्हायला तयार होतात, पण पायीवाल्यांना तरी यंदा स्वभावता तिथी कमी आल्यामुळं 2 दिवस सोहळा कमी झाला आहे. मग ते 2 दिवस आपण इथं जादा काढले तर काय फरक पडतो. नसते समजा तिथी कमी आल्या तर तुम्हाला सासवडचा मुक्काम, पुण्याचा मुक्काम करावाच लागला असता, लोणंदचा मुक्काम. मग 2 दिवस आपण इथंच जादा राहिलो तर काय फरक पडेल. तेवढे दिवस तर आपल्याला काढावंच लागतं. पण जबरदस्त मायेची ताकद. महाराज म्हणायचे, महाराज डोंगरे महाराज दोन्ही मुद्द्यावर बोलायचे. ग्रह शासनाची ताकद ज्योतिषातल्या दृष्टीनं आणि समष्टीमधले कलीची ताकद, असे 2 विषय मांडायचे. ते समष्टी वातावरणातली कलीची ताकद आणि व्यष्टी वातावरणातले तुमच्या पत्रिकेतले ग्रहांचं दोष, हे फार जबरदस्त आहेत. त्याला कळत नाही, पण त्याला कसे फिरवतील त्याच्या इच्छेप्रमाणे हे सांगताच येत नाही. मी तोंडावर कौतुक करतो असं नाही, राहणीमान थोडं कमी आहे मराठवाड्याचं, पण निष्ठा पश्चिम महाराष्ट्रवाल्यापेक्षा जास्त आहे. जाणाऱ्यांची संख्या सगळी पश्चिम महाराष्ट्राची. नुसती स्वच्छता असली म्हणून काय झालं, वागण्यामध्ये थोडीशी ढिलाई असते सहज संस्कारानुसार, पण समयदान करण्यामध्ये त्यांचा नंबर पहिला आहे. नुसतं आजच नाही तर पौर्णिमा झाल्याशिवाय न जाणारा जो यात्रेकरू वर्ग आहे त्याच्यात तुम्ही जर अभ्यास केला तर 4 पंचमांश वर्ग मराठवाड्याचा सापडेल, अशी परिस्थिती आहे. मग त्यांचं साधं वागणं ते परमार्थाच्या दृष्टीने तुमच्यापेक्षा भारी आहे, आणि तुमचं पॉश वागणं परमार्थाच्या दृष्टीनं नीच आहे. नुसत्या बाहेरच्या पॉशनं भक्तीची परीक्षा होत नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकवू नये. निष्ठा खूप कमी होत चालल्या, खूप. आणि त्यामुळे वारकरी म्हणून सर्टिफिकेट द्यावं. हल्लीच्या याच्यात तुम्हाला मी सांगतो, 10 लाख वारीमध्ये वारकरी म्हणून सर्टिफिकेट द्यावा असे 25,000 लोकसुद्धा निघायचे नाही, अशी परिस्थिती आहे. आणि बिलकुल सत्य परिस्थिती आहे. आणि त्यामुळं हा जो बाह्य नुसता संख्येचा जो आपल्यावर प्रभाव आहे, 10 लाख लोक आले, 10 लाख लोक आले, हा काही कामाचा नाही. ते नारदांची काल का परवा गोष्ट सांगितली तशी परिस्थिती आहे सगळी. शेवटी देवापर्यंत पोहोचलेले अगदी विरळा. कशाकरता आपण काय करतो याचाच विचार करत नाही. सापेक्षात वारी ही साधना करतात, सापेक्षात. संतांचा भाव असतो की चला धीरे धीरे शनै शनैरुपरमेत, आज न उद्या होईल, आज न उद्या होईल ही अपेक्षा. पण काही बाबतीत तर त्यांची ही अपेक्षासुद्धा सोडायची पाळी आली. कारण 15-15, 20-20 वर्ष राहून वाऱ्या करून जो ठराविक आसक्तीचा जो केंद्र आहे
तिथं ते नापासच, पास होतच नाही. असे डंगर विद्यार्थी सापडतात मला, 10-10 वर्ष नापास एकाच वर्गात. अशी परिस्थिती आहे. उत्तम प्रोफेसरला विद्यार्थ्यासमोर फार कंटाळा येतो मला. आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करणारा वर्ग असला तर थोडा सांगण्यामध्ये उत्साह असतो. मला असे मोजके 100 साधक मिळू द्या, दिवसातून 2-2 वेळा माझ्या कसल्या परिस्थितीत मी तुम्हाला सांगू शकतो, पण ते मिळतच नाही. ते गोंदवलेकर महाराज म्हणतात तसे हिंगमिऱ्याचे गिराईक आहेत, रत्नाचं गिराईकच नाही, कस्तुरीला गिराईक नाही. आणि कितीही बोललो, आता समजा तुम्ही याच्यात निम्मे लोक त्याच्यातले आहात, ते कोणताही निर्णय बदलणार नाहीत, लक्षात घ्या. एवढ्या वर्षात मला 4-5 लोक असे भेटले की त्यांना म्हटल्याबरोबर त्यांनी आपल्या प्रपंचाचे बाकीचे सगळे प्लॅन बाजूला ठेवून मी म्हटल्याप्रमाणे वागले. असे 4-6 उदाहरणं भेटले, बाकी उदाहरणच नाहीत असे. म्हणजे आपल्या सांगण्याचा किती फायदा आहे हे आपण आपल्याकरता स्वतःकरता या निमित्तानं समजून घ्यावं. ते खूप सांगायची सुद्धा ही मला एक दुर्बुद्धी आहे सांगायची, आणि तुम्हाला न ऐकण्याची दुर्बुद्धी आहे, असं आहे. ही दुर्बुद्धीच आहे. त्या देवाला आता मी हीच प्रार्थना करतो, दुर्बुद्धीचे म्हणा कदा अनुपजो नारायण, हे सांगणं बंद करावं असं वाटायला लागलं. आता मजा ऐसे करी तुझे पायी चित्ती धरी. जसं काल मी प्रार्थना प्राभंग घेतला तसं आजच्या याचा अर्थ, साधारण अर्थ हा मी सांगतो आपल्याला. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, म्हणजे भगवंताच्या पायावर चित्त ठेवण्या इतकं, असा भाव निर्माण होण्या इतकं, अशी साधना करण्या इतकं दुसरा कशात लाभ नाही. बस उद्धरेर आत्मनात्मानम, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. तसं मला हा प्रभाव कमी झालेला आहे. दुसऱ्या संतांचं जरी ऐकलं, इतरांना अशी ईर्षा असते की त्याचा एवढा जनसमुदाय झाला, आपला अजून झाला पाहिजे. ही ईर्षा मत्सरसुद्धा माझे संपलेत, कारण त्यातलं मूळ कळलं आहे, मर्म कळलेलं आहे. त्यामुळे कोणाची किती मोठेपणा आहे, कोणाच्या पाठीमागे किती लोक आहे, याचा माझ्या अंतःकरणाच्या कुठल्याही कोपऱ्यावर प्रभाव नाही. स्थितीचा प्रभाव माझ्यावर आहे. एखाद्या महाराजाकडे फार कोणी येत नसेल, पण तो जर स्थितीवर असेल तर त्याचा माझ्यावर प्रभाव आहे. या परिस्थितीचा प्रभावच राहिला नाही. होला हो म्हणत असतो मी. माझ्याबरोबरच्या कित्येक साधकांच्या अंतःकरणात मी हे पाहिलं आहे की त्यांच्यावर या परिस्थितीचाच प्रभाव असतो. संतांची किंमत ते संख्येवरून करतात. ज्याच्या मागं जादा समाज आहे तो मोठा संत. अरे समाज ही प्रारब्धाची गोष्ट आहे. काहीही शक्ती नसणारे सुद्धा हजारो लोक बोलवतात, हजारो लोक जमा करू शकतात. ॲडव्हर्टायझिंगच्या आधारावर सुद्धा हल्ली फार मोठा खर्च ॲडव्हर्टायझिंगला केला जातो, आणि समाजाला त्या ॲडव्हर्टायझिंगवर प्रभावित व्हायची सवय आहे. तर त्याचा लोकांच्या वृत्तीचा फायदा ते बरोबर घेतात आणि दोघंही आपला धंदा चालवतात, असा त्याचा अर्थ आहे. पुष्कळ ठिकाणी हेच खऱ्याला काही राहिलं नाही खास किंमत, ते लक्षात ठेवा. तर या दृष्टिकोनातून पर्सनल जेवढं मी अनेक संतांच्याकडे पाहिलं बरं का, जेवढी त्यांच्याजवळ अवस्था वाढवते तेवढं त्यांच्याजवळ टिकण्याच्या परीक्षा कडक होत जातात, असं मी लक्ष दिलेलं आहे. ज्यांची स्थितीवर जाते ना, त्यांची जवळच्या माणसांच्या बाबतीतली परीक्षेची परिस्थिती फार मोठी होते. असे महात्मे पाहिलेत. मस्त्रम बाबा, मला शक्ती खूप जबरदस्त, कृपा कटाक्ष निहाळलेले आपल्यापदी बैसविले, इतकी ताकद.
पण पहिली परीक्षा तिथं टिकणंच होत नव्हतं. हजारो लोक आम्ही आलेले पाहिले, त्यांच्याजवळ टिकणंच होत नव्हतं. मग पुढच्या कृपेचा आणि ताकदीचा लाभ घेणं नंतरचा भाग. तर जेवढे मोठ्या अधिकारावरच्या स्थितीचे संत पाहिले, त्याने जशी जशी स्थिती वाढली, जसं गुलाबाच्या फुलाजवळ काटे जास्त असतात, ज्याला तो सुवास घ्यायचा त्याला पहिल्यांदा त्या काट्याला स्पर्श करावा लागतो, कुठंतरी वर खडतं मग ते तोडता येतं. तसं पूर्ण शक्तिमान संतांजवळचं दिवसेंदिवस हे आवडलं जातं सगळं वातावरण. तर परिस्थिती अशी आहे. आता आम्ही सुद्धा त्याला थोडा सेन्सॉर लावला, भगवंताच्या परवानगीनं करायचं, हा सुद्धा एक सेन्सॉरच आहे. तुमचा कोणताही वशिला आमच्यापुढं चालत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की एका पुढाऱ्यानं इलेक्शनच्या वेळेला आपल्यावर लोकप्रभाव व्हावा म्हणून भागवत कथा करवली मराठवाड्यातल्या एका व्यक्तीनं. सगळ्यात पहिलं नाव त्यांनी माझं घेतलं, यांची करायची. माणसं पाठवले. आता आमची पद्धती, त्या पद्धतीमध्ये ते काही बसत नव्हतं, चिठ्ठीशिवाय जात नाही, आणि त्यांच्या नेमक्या तारखा आमच्या गेलेल्या होत्या. या दोन्ही गोष्टी बदलणं शक्य नाही. त्यांना व्यवहारच वाटला. आमच्या आत्ता 2-4 घटना अशा घडल्या राजकीय लोकांकडून. आत्ता गेल्या वर्षी एक तशीच घटना घडली. वेगवेगळ्या पॉलिसीनं आपल्याला आपला कार्यक्रम कसा बसवता येईल असा प्रयत्न करणारे राजकीय लोकांचा जास्त अनुभव आला. तर त्याने आम्हाला निरोप पाठवला, ज्यांना पाठवलं त्यांच्याबरोबर, की महाराज तुम्ही काही करा पण मला ह्या तारखेला तारीख द्याच. मी तुम्हाला एक कोरी ॲम्पला 6 लाखाची गाडी घेऊन देतो त्याच्या बदल्यात. आता ते 7-8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण अंतःकरणात कुठल्याही कोपऱ्यामध्ये माझ्या 6 लाखाचं प्रबोधन आलंच नाही, कारण मी फार निष्ठेनं स्वीकार केलेला आहे हा चिठ्ठीचा विचार. गेल्या वर्षी चिठ्ठी टाकायला एक मोठ्या पुढाऱ्याची माणसं आणली. त्यांनी काय केलं, बाहेरून त्यांना कळलं होतं की चिठ्ठीशिवाय महाराजांचा कार्यक्रम मिळत नाही. त्यानं काही पारमार्थिक माणसांनीच सांगितलं होतं. हे नावं जाहीर करायची गरज नाही, पण खूप मोठा पुढारी होता. तर त्यांनी काय केलं, चिठ्ठ्यावर मिळतो ना कार्यक्रम, मग असं तयार केलं की खरंच चिठ्ठीत जर असलं. त्यांनी 4-5 वेगवेगळे निर्माण केले चिठ्ठ्या टाकायला. गेल्या वर्षीची पॉलिसी बरं का. 4 जण चिठ्ठ्या टाकायला आले, आणि मुख्य व्यक्तीला तर पहिल्यांदा नाही म्हणून आले. मग ते डमी पुढं केले एक यांना भागवत घ्यायचं आहे. म्हणलं तुमच्याकडे चिठ्ठी टाकू, पण एकदा चिठ्ठी निघाल्यावर तर तुम्हाला करावं लागेल. आता पॉलिसी उघड कधी झाली, 3ऱ्या माणसाला होची चिठ्ठी आली बरं का. तर म्हणलं आता तुम्हालाच प्रधान स्रोतान खर्च तुम्हालाच करावा लागेल. मग ते पितळ उघडं पडलं. नाही म्हणते तेच बसणार. म्हणलं मुळीच मिळणार. देवाशी फसवणूक करता, आता चिठ्ठीसुद्धा टाकायला मी तयार नाही, चालते वा इथून. ही सुद्धा घडलेली घटना आहे गेल्या वर्षीची. गेल्या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी, गेल्या वर्षीच बहुतेक गेल्या वर्षीच घडल्या. तर पहिला एक सेन्सॉर तर आम्ही टाकलाच आहे, गरिबी श्रीमंती याच्यापेक्षासुद्धा देवाचे अज्ञान. मग त्यामध्ये माझा विचार असतो की सगळा फेल गेला तरी तिथं एखादा कोणता तरी असा भक्त येणार आहे की ज्याच्या सुधाराकरता देवाने ही चिठ्ठी दिली. असे उदाहरण अपवाद घडले की चिठ्ठी टाकल्यावर आम्ही तिथं मग बाकीचा विचार करत नाही. व्यवस्थेचा अभाव झाला, देवाची आज्ञा आहे बस, तिथं मग बाकीचा काही विचार करायचा नाही. सांगताना सगळी व्यवस्था सांगायची, पण जर नाही झाली तर प्रतिक्रिया काही करायची नाही. आमच्या सगळ्या लोकांनाही माहिती आहे, लक्षात घ्या, जवळचे जेवढे सेवक आहेत त्यांनाही माहिती आहे. देवाची चिठ्ठी आली ना, मग त्याची योजना आहे कोणाकरता तरी. आणि कधीकधी आम्हाला अशा त्यातल्या व्यक्ती पण लक्षात आला की ज्यांना भागवतामुळं काही परमार्थाच्या दृष्टीनं प्रगती झाली, त्यांना काही मिळालं, त्यांच्या सुधार झाला, असं सुद्धा माझ्या लक्षात आलं. मधल्या काळात परत एक चिठ्ठी वाढवली होती. पहिल्यांदा एकाच चिठ्ठीत आम्ही दृश्य करत होतो. आता दृश्यामध्ये ज्या वेळेला काही काही मानसिक उपाध्या झाल्या, तिथून पुढं भागवताची चिठ्ठी वेगळी, दृश्य करायचं असलं तरी चिठ्ठी आली, परवानगी आली तर. नाही तर दृश्य हे लोकांचं नाटक झालेलं आहे, लोकेशनीचा विषय झालेला आहे. दृश्याने लोक वाढतात, पण भांडणं तितकेच.
हे काही लोकांचे निमित्तानं सप्ते मोठमोठे होतात, पण गावात भांड्या पण तितकेच होतात. त्या संख्येचा नुसता लोकेशनीचा भाव असतो, त्याचा शेवट काय तर गावात दुही निर्माण होणं, कोणाच्या तरी भावना दुखावल्याने त्यांच्यात रागद्वेष निर्माण होणं. म्हणजे जो परमार्थाचं फळ मिळायला पाहिजे ते परमार्थाचं फळ मिळतच नाही असे. तर शेवटी आम्ही त्या दृश्याकरता सुद्धा डबल चिठ्ठी टाकावं लागेल. एखाद्या चिठ्ठी आलेल्या माणसाला दृश्य करायची असली तर देवाची दृश्याला परवानगी एक नाही आहे. आणि असे 2-3 उदाहरणं घडले की भागवताला परवानगी पण दृश्याला नाही, हे लक्षात घ्या. अशा घटना यंदाही घडल्या काही. मुंबईचं एक भागवत केला आम्ही, मग भागवताला चिठ्ठी आल्या होती म्हणे आम्हाला दृश्य करायचंच आहे. म्हणलं तसं नाही, त्याचीसुद्धा चिठ्ठी टाकावं लागेल. आमच्यामध्ये अशा घटना घडल्यात, त्यामुळे आम्ही ती देवाची आज्ञा असली तर दाखवतो, नाही दृश्याची चिठ्ठी नाही म्हणून आली. त्यानंतर त्याने किती आग्रह केला तरी म्हणाला आता देवाची ऑर्डर आहे, आम्ही तुमच्याकरता करत नाही किंवा वरवरच्या व्यवस्थेकरता करत नाही. त्याच्या पाठीमागं देव काही त्याचा सदुपयोग काही वैष्णवांवर करणार असेल तर आहे. तर इथपर्यंत माझ्या डोक्यात येऊन गेलं की ठीक आहे, दिंडी नामशक्तीनं चालत राहील, आपण राहायचं का नाही हे सुद्धा चिठ्ठीवर ठरावं. इथपर्यंत आज माझ्या मनात आलं. आपल्या साधना करावी, दिंडीच्या पद्धतीने चालेल. आपला वेळ त्यांच्यात खर्च करायचा, त्यांच्या तळमळीकरता आपण काही सांगायचं आणि त्याची शिल्लक पाहिले तर 20%. तर ही जी परिस्थिती आहे, एका बाजूला लोक फक्त कौतुक करतात, इतरांपेक्षा शिस्तबद्ध आहे, परमार्थ होतो, नामस्मरण करतात, पण दुसऱ्या बाजूला लोकांना महत्त्वाच्या गोष्टी ऐकायची वृत्तीच नाही. मोक्याच्या वेळेला आत्मसमर्थन, स्वतःप्रामाण्यवाद. आमच्याजवळच्या शिष्यांमध्ये सुद्धा जेवढे गेले ना, एकाच कारणाने गेले, स्वतःप्रामाण्यवाद, स्वतःच्या मनाला प्राधान्य दिलं. अजूनही जातील ते तसेच, आत्तापर्यंत गेले, अगदी कालपर्यंत गेलेले सुद्धा मुख्य कारण स्वतःप्रामाण्यवाद, दुसरं काही नाही. आपल्या मनात ठेवलेली काही अपेक्षा असते आणि पारमार्थिकदृष्ट्या ती आमच्या टप्प्यात बसत नाही आणि मग तो स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता गुरु सोडतो, क्षेत्र सोडतो, पण आपल्या मनात तेच करतो. याला म्हणायचं स्वतःप्रामाण्यवाद. याच्यापेक्षा शास्त्रीय दृष्ट्या काही कारण नाही. घटनेच्या तपशिलाला चघळण्यात काही अर्थ नाही. काही लोक मुळातच त्यांच्या मनात अर्धश्रद्धा असते, ते म्हणतात नाही इथं तसं वागवलं जात नाही म्हणून. कोणी काही म्हणा, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. बस, त्यांच्या निंदेचा सुद्धा खास परिणाम व्हायचं काही कारण नाही. पूर्वीच्या सापेक्षात ही संन्यास घेतलेल्या वृत्तीनंतर मी जे आत्मशोधन करत करत जो विचार केला, त्यातून मोक्याच्या बाबतीत बरीचशी सफलता मी प्राप्त केलेली आहे. हे नुसतं म्हणायपुरतं नाही, मला स्तुतीचा काही खास प्रभाव होत नाही. आणि निंदा सध्या तरी माझ्या सामर्थ्यामुळं, संन्यास्त वृत्तीमुळं, विल पॉवरमुळं माझ्या तोंडावर कोणी करत नाही. मग ऐकलेल्याला काय किंमत द्यायची? ऐकलेल्याचं काय, त्याची काय किंमत आहे? तोंडावर निंदा करणारे आता भेटतच नाही. त्याला कारण म्हणजे त्याची शक्ती माझ्या आध्यात्मिक शक्तीपेक्षा कमी पडते, त्यामुळे तोंडावर बोलायची हिंमत होत नाही. आम्ही मस्त्रमावाच्या बाबतीत सुद्धा पाहिलं आहे, सगळ्या गंगा किनाऱ्याचे साधू निंदा करायचे, पण तोंडावर यायची कोणाची हिंमत नव्हती. कारण त्यांची स्वतःची स्थितीच तशी वर गेली, त्यांच्यापुढे जाऊन बोलायची कोणाची हिंमत नव्हती. आणि जर बोलला असता अतिमूर्ख असेल तोच फक्त त्याचा एखाद्या वेळेला ते असं त्याला धक्का देऊन पाठवायचे, तू त्याला शिवी देऊ नये. मग आता अर्धे वेडे असतात, ते काही करतात, त्याला काय काय ते फारच मूर्ख आहेत म्हणून लक्ष देण्याचं कारण नाही. आणि जे शहाणे ते तोंडावर येऊन बोलत नाही तोपर्यंत त्याला सत्यत्वाचा शिक्का नाही. जर खरं असलं त्याची तोंडावर येऊन बोलायची तयारी पाहिजे. आणि ज्या अर्थी तो तोंडावर येऊन बोलत नाही त्या अर्थी त्याच्या सत्यामध्ये दोष आहे, कुठेतरी आपल्या कल्पनेचा जोर जास्त आहे. स्वतःप्रामाण्यवाद असं आहे. ही फार मोठी विचित्र गोष्ट आहे. कलियुगामध्ये सगळ्यात जास्त नुकसान केले असेल तर या स्वतःप्रामाण्यवादाने नुकसान केलं आहे साधकांचं. आपलंही करतात आणि दुसऱ्याचंही करतात. जवळच्या काही लोकांना इतकं पटवून देतात की त्यांना वाटतं नाही हे त्यांचं चूक आहे, आपलं ह्यांचं बरोबर आहे. आणि उलट आपली पॉलिसी बदलतात ते. असंच आहे. त्यामुळे आपण सुद्धा सावधच राहायला पाहिजे.
त्यांचे पाप पुण्य त्यांना कारणीभूत होतं त्यांच्या डोक्यामध्ये तसं करायला. तर जसं पाप असेल तसं मग त्या वृत्त्या होतात. तर मुद्दा एवढाच महत्त्वाचा आहे की या कोणत्याही घटनेचा परिणाम मी तुम्हाला नावं ठेवण्यापेक्षा मी मला कसं या प्रवृत्तीतून बाजूला होता येईल. रागद्वेषवियुक्तैस्तुर विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेय आत्मा प्रसादमधी गच्छति. चांगल्या अर्थानं त्याचा उपयोग करतो. थोडीशी किंचितशी प्रक्रिया होते. आता मला 2-4 लोकांनी विचारलं, चांगले 10-20 वेळेला आलेले, म्हणलं वारे वार करे द्वादशी न सोडता निघाले. उत्तर देत नाही, पण करायचं तेच करतात. मी आत गेलो की हलकेच आपला बोजा घेऊन पसार. तेव्हा त्याचा तात्पुरतं जरी मी त्यांच्याशी बोलण्यात प्रक्रिया केली तर अंतरंग स्थायीदृष्ट्या मी स्वतःवर त्याचं चिंतन घेतो. आणि म्हणून जसं मगाशी मी सांगितलं ना की एक सांगणारा मूर्ख आणि एक ऐकणारा मूर्ख, तर सांगण्याची प्रवृत्ती ही एक दुर्बुद्धीच आहे असं म्हणावं लागेल. मग संत सांगत आले, सांगण्याकरता सांगितलं नाही. कलीमध्ये दासतुता जातो लोका सांगत, जातो म्हणजे आपल्या मूळ केंद्रावर आहे. एका शब्दाचं केंद्र पाहण्याजोगं आहे. काय सांगतोय पण केंद्र आहे, जातो तिथं केंद्र आहे. तुका जातो वैकुंठाला, जातोचं केंद्र ते आहे त्यांचं. आणि त्या केंद्रावर ठेवून सांगणं बंद न करता सुद्धा जातोकडं लक्ष देऊन ते सांगत राहतात. आपल्या ह्याच्यात फरक नाही. मी 2-3 वेळा दुसरं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं. ही गंगा आपल्या ध्येयानं चालत असते. रस्त्यामध्ये गंगेच्या पाण्याचा उपयोग करणारे अनेक लोक आहेत. स्वच्छतेकरता करणारे उपयोग आहे, शौच धुण्याला करण्याकरता उपयोग आहे, आंघोळ करण्याला करणारे आहेत, पापनाश व्हावं म्हणून त्याचं पाणी तीर्थ म्हणून घेणारे आहेत. हे सगळी कामं चालू असताना गंगा त्यांना मना करत नाही, पण आपलं ध्येय सोडत नाही. आकाशात प्रत्यम तोयम यथा गच्छति सागरम. मी माझ्या प्रवृत्तीचं धोरण या गंगेच्या ह्याच्याप्रमाणे केलं आहे. त्या गंगेला विनंती करणारे लोक असतात की तू सागराकडे कशाला जाते, आमच्या उपयोगाला तुमचं पाणी जास्त येईल, काय तू सागराकडे जाऊ नको. जिथं गरज आहे, गंगेला म्हणतात तू राजस्थानात ये, वाळवंट आहे, तिथं पाण्याची फार आवश्यकता आहे. गंगा तयार होत नाही. तिला विचारलं कार्यकारण भावाने की आम्हाला सदुपयोग होईल, तिथं तू खाऱ्या पाण्यात तुझं गोड पाणी मिळून काय, उलट तुझ्या गोड पाण्याला खारटपणा येईल, त्याच्यापेक्षा तुझ्या गोड पाण्यात सदुपयोग झाला तर चांगलं आहे. ती म्हणते तुम्हाला माझं सूत्र कळायचं नाही, माझं काम माझ्या ध्येयाप्रमाणे बरोबर आहे. म्हणे कसं बरोबर आहे, त्या खाऱ्या पाण्यात मिसळून तुला काय लाभ होणार आहे. ती म्हणली माझ्यामध्ये गोडपणा आहे पण एक दोष आहे. काय, किनाऱ्याला बांधून चालले मी, आणि हा दोष सागरात गेल्याशिवाय संपणार नाही. लक्षात घ्या, मी किनाऱ्याला बांधून चाललेले आहे आणि हा दोष सागरात मिळाल्याशिवाय संपणार नाही. म्हणे आमचा काय फायदा, म्हणजे तुमचा पण फायदा आहे. मी जोपर्यंत किनाऱ्याला धरून चालते तोपर्यंत माझ्यापर्यंत यावं लागतं आणि सीमित लोकांनाच माझा लाभ घेता येतो. पण मी जर सागरात मिळाले तर वाफ रूपानं पुन्हा डोंगराच्या टोकापर्यंत जाईल आणि सगळ्याच्या उपयोगाला येईल पावसाच्या रूपानं. तेव्हा तिथं सागराला मिळण्याचं जे ध्येय आहे तिच्या कल्याणाच्या दृष्टीनं तेच बरोबर आहे. तसं आम्ही आश्रम पद्धतीनं जे संन्यास घेतला, आणि संन्यासाच्या मी अनेक वेळा सांगितलं आहे की संन्यास घेतला त्या क्षणी मी फक्त दीक्षेचा संन्यासी होतो, आणि आता माझी जी वाटचाल आहे ती स्थितीच्या संन्यासाकडं. तेव्हा ती मी सोडणार नाही. तुमच्याकरता मला जर आडवं यायला लागलं, प्रवृत्ती अशी करावी की ती एकांतात उपाधिकारक होता कामा नये. एकांतात भगवत भजनामध्ये तिचा आठवणसुद्धा येता कामा नये. तिथपर्यंतची प्रवृत्ती तुझ्या लायक समजावी. आणि ज्या प्रवृत्ती तुला एकांतात आठवण येईल, हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ह्याची योजना केली पाहिजे, त्याशिवाय जमणार नाही. जर एकांतातला वेळ जर वाया घालवणारी असेल तर त्या प्रवृत्तीचा त्याग कर, लाथ मार त्याला.
तर ही जशी माझी गोष्ट सांगितली म्हणून मी माझ्याकरता सुद्धा हीच प्रार्थना करतो आहे की अशी उपाधी माझ्याजवळ ठेवू नको. दुर्बुद्धीचे मना कदा नुपजो नारायणा, आता मजा ऐसे करी तुझे पायी दृढ धरी चित्ती धरी, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तुमच्या जीवनात तुम्हाला जर खरं पंढरीचा सद्बुद्ध उपयोग करायचा असेल तर देवाजवळ जाता जाता कळकळून प्रार्थना करा. आत्ता तुमचं अंतःकरण ऐकत नाही आहे, प्रार्थनेनं त्याला ऐकायला लावायची शक्ती पांडुरंगाकडं मागा. जसं यायला लावायची शक्ती संतांकडून मागून तुम्हाला यायला फायदा झाला संतांच्या शक्तीनं, तसं इथं स्थिर राहण्याचं होण्याकरता देवाला तुम्ही ही प्रार्थना करा. दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायणा. बस ही माझी दुर्बुद्धी कमी कर. हे जे मी इथं पराभूत होतो आहे, असमर्थ होतो आहे, तर मला पास होण्या इतकी शक्ती दे. संतांचा शब्द माझ्याकडून चुकला जातो आहे, हा एक अपराध आहे महाराज. निदान जनरल सांगितलेलं ऐकणाऱ्या न ऐकणाऱ्या थोडा कमी अपराध आहेच, पण पर्सनल सांगितल्यावर सुद्धा न ऐकणं याच्यामध्ये सेवा अपराध आहे संतांचा. आणि आम्ही असं पर्सनल त्यालाच बोलतो की ज्याच्याबद्दल अपेक्षा असते त्याने ऐकावं. नाही तर पर्सनल काय, आता 600 लोक आहेत तर सगळ्यांशी पर्सनल बोलणं होतं का? होत नाही. त्यांनीसुद्धा प्रवचनातलं ऐकून आपलं जीवन सुधारायला पाहिजे, पण त्याच्यात थोडा कमी अपराध आहे न सुटणं. पण ज्याला पर्सनल बोललं त्यांनी न ऐकणं हा मोठा अपराध आहे, लक्षात घ्या. त्याने चटकन मागं फिरायला पाहिजे. आपण काय करतो इकडं लक्ष द्यायला पाहिजे. मला संतांची कृपा उशिरा झालीच चालेल, पण संतांचा अपराध होऊ देऊ नका, लक्षात घ्या. कृपा थोडी उशिरा झाली तर चालेल, पण अपराध होऊ देऊ नका. हा फार मोठा दोष आहे. काय आहे, देवसुद्धा म्हणतो की कदाचित माझा अपराध केला तर मी सहन करील, पण माझ्या भक्ताचा कोणी अपराध केला तर मी सहन करत नाही. लक्षात घ्या. हे प्रसंग 2-3 वेळेला आहे. जयंताच्या वेळेला हा प्रसंग रामायणात येतो. त्या जयंताला शिक्षा करताना अहो तुम्ही एवढे दयाळून त्याला का शिक्षा केली? तेव्हा राम म्हणले मी माझा अपराध एक वेळ सहन करतो, पण माझ्या भक्ताचा अपराध सहन करत. सीतेला चोच मारली होती. गौरांग महाप्रभूंच्या चरित्रामध्ये जगाई मधाईच्या वेळेला गौरांग महाप्रभू असं म्हणलेलं आहे, ज्यावेळेला हरिदासला आणि नित्यानंदांना त्यांनी त्या दारूच्या नशेत मातीची घागर टोक्यावर फोडली, रक्तबंबाळ झाले, त्या अवस्थेत ते आले गौरांग महाप्रभूजवळ आणि म्हणले आम्ही तुमचं कार्य करावं की नाही, त्याला नाम घ्यायला लावायला आम्ही गेलो. काही लोक म्हणत होते तुम्ही तिकडे जाऊच नका. अरे जो घेतो त्याला घ्यायला लावण्यात काय विषय, जो घेत नाही त्यालाच घ्यायला लावायचं आहे. आम्ही तिथंच जाणार म्हणले. नित्यानंद आणि हरिदास गेले तिथं. सहनशीलतेची तयारी असतेच भक्तांची, आणि व्हायचा तो परिणाम झाला. ते दारूच्या नशेत बसले होते जगाईमध्ये, आणि नोकरांना सांगितलं कोण इकडं संकीर्तन करत आलेलं आहे. लोकांना सांगितलं महाराज मोठे भक्त आहेत, आम्ही नाही काय त्याला म्हणणार. जसं तुकोबारायांच्या याच्या वेळेला असं म्हटलं होतं. संताजी पवार जेव्हा आले होते ना, सैन्य घेऊन तळ पडला देऊला, एकादशी होती आणि कीर्तन चालू होतं, तर तो पवार सरदार बक्षिसानंद मराठेशाहीच्या विरोधात उतरला होता. मस्त झालेला होता औरंगजेबाच्या बक्षिसाच्या सत्तामदानं. त्यांनी त्यांच्या नोकराला सांगितलं जा ते बंद करा म्हणे, काय कटकट झाली. आता त्यांना महाराजांचं नाव ऐकून होते. त्या महाराज म्हणे महाराज आम्ही नाही काय करणार, तुम्हाला काय करायचं ते करा. स्वतः गेला, पण देव तरी विनाश करतो, संत दुष्टाला सज्जन बनवतात. त्यांचं कीर्तन चालू होतं, विणा नुकताच घेतला होता आणि लांब समाजाच्या मागच्या बाजूला तो येऊन उभा राहिला. संताजी पवार सरदार देवेशा डोळे झाकलेल्यामध्ये सर्वज्ञ तुकोबारायांना कळालं की आज असा दुष्टबुद्धी आला आहे की या सगळ्यांना आजचं कीर्तन एक दिवस वाया गेलं तर चालेल, हा सुधारला तर सगळे सुधारण्यात जमा.
आणि म्हणून साधकीय विषयापेक्षा सुद्धा नेमका बोकटावर टोकण्याकरता तिथं त्यांनी तो अभंग तयार केला. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. आज ह्या जाणाऱ्यांना मी हेच सांगतोय, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडील पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिनी दूर राहे. आणि त्याच्याकरता संतवाकरता एक जादा चरण घातलं. सोडविना राजा देशीचा चौधरी, तुझ्या राजाच्या प्रलोभनाने हे काम करायला लागला. मरायला लागताना तो तिथं असेल, तुला सोडवू शकत नाही मरणात. म्हणून या मरणाच्या दाढीतून सोडवणारा एकच परमात्मा आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवून या. ते चौथं चरण जे ते केवळ त्याच्याकरता घातलं. आणि विवेचनामध्ये महाराज व्यक्ती सामर्थ्य, मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या तोंडावर येऊन कोणी बोल, तू एवढा जरी दुष्ट होता तरी महाराजांच्या दर्शनानेच त्याचं तोंडावर बोलण्याची हिंमतच गळाली. आणि तो पाहत राहिला, काय भानगडे एवढे लोक कसे काय इथं जमलेत एकाग्रतेनं, बघू तर खरं आपण काय सांगतात. ते बघू तर म्हणून गेला, तो चिकटलाच. 2 तास त्याला पायसुद्धा हलवा वाटला नाही, उभं राहून सगळं कीर्तन ऐकलं. आणि जेव्हा सोडविना राजा देशीच्या चौधरीचं चिंतन ऐकलं, पश्चात्ताप झाला, आपण काय करतो. खाडकन डोळे उघडले. कीर्तन संपल्याबरोबर तुकाराम महाराजांना शरणागत आला, महाराज मला वाचवा. जसं वाल्या कोळी घरी जाऊन आल्यानंतर नारदांना शरण आला, त्याप्रमाणे शरण आला महाराजाचा. महाराजांनी त्याला सांगितलं. तो महाराजांचा शिष्यात जमा झाला. ते सगळं सैन्य ते सगळं सोडून दिलं आणि तपश्चर्या केली त्यांनी. आणि नंतर तो या 14 टाळकऱ्यातही आहे आणि जवळच्या शिष्यांमध्ये आहे. तेव्हा संत वेगवेगळ्या पद्धतीनं, कधीकधी त्याच्या मूळ मुद्द्यावर सांगून आणि कधीकधी प्रार्थनाद्वारे. तर ज्यांना याच्यातून वाचायची इच्छा आहे ना, त्यांनी प्रार्थना करा. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण, आता मजाईसे करी तुझे पायी दृढ धरी, उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ. थोड्यावरून जर काही होत नसतं महाराज, काही म्हणजे काहीच होत नसतं. तुम्ही मेल्यावर कोण करणार आहे तुमचं असं वाढलाचं श्राद्ध? कोण नाही करणार. मग आत्ताच जर दुसऱ्याच्या ताब्यात दिलं तर नाही ऐकलं त्याचं पाप त्यांना लागल, तुम्हाला नाही लागणार. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमचं काम केलं तुम्ही. हे परमार्थात येणं म्हणजे एक मरणच आहे. त्याच्यात व्यवहारी मर्यादासुद्धा बाजूला पडल्या पाहिजे, असं आहे. कोण करणार आहे? आपणच माझं काबाडोचं डोक्यावर वागवतो आणि मोक्याच्या विधीतून जातो. एकादशीला इथं जाऊ नये तरी एकादशीला जावं वाटतं. मग एकातलं कोणतं श्रेष्ठ आहे? इथं राहणं श्रेष्ठ आहे का ते कर्तव्य श्रेष्ठ आहे? याचा जर अभ्यास केला तर खरं उत्तर आहे इथं राहणं श्रेष्ठ आहे. ते कर्तव्य आपल्याऐवजी पुढं कोणीतरी करणारच आहे. जोपर्यंत आपण प्रपंचिक म्हणवत होतो तोपर्यंत ते करायचं, ते धर्मकृत्य केलं. मग आता जर आपण पारमार्थिक म्हणवतो तर त्या मुद्द्यामुळे आपण मागं नाही यायचं. आपण वारकरी झालो आणि म्हसवाला बकरं कापायची आमच्या कुळात पद्धती आहे म्हणून वारकरी झाल्यावरही बकरं कापणं मूर्खपणाचं लक्षण आहे. लक्षात घ्या. रामाचा आहार फलाहार होता तर रामाने भाताची पिंडसुद्धा दिले नाहीत, बोराची पिंड दिले. मग तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीच्या दृष्टीने विचार केला तर वानप्रस्थी माणसं म्हणजे प्रापंचिक माणसाकरता मेलेली माणसं आहेत, असं आहे. वानप्रस्थ आणि संन्यास परमार्थाच्या कडं चिकटण्याकरता 2 आश्रम, 2 आश्रम गृहस्थ आश्रमाकरता आहे. 50 वर्षापर्यंत तुम्ही शास्त्रीय कर्तव्याचा विचार करा, प्रापंचिक लेवलवर सुद्धा. 50 वर्षाच्या पुढे शास्त्रीय विचार न करता वैराग्याच्या आधारानं परमार्थाचा चिकटा करा. लक्षात घ्या. आणि असे 50 वर्षाच्या पुढं गेलेले सुद्धा डोक्यावर ओझं वागवत राहतात उगाच, ते जमतच नाही. आमचे एक वारीमध्ये कार्यकर्ता आहेत, शिक्षक आहेत, रिटायर झालेत. 17 वेळा सांगितलं पण त्यांचं ते सुटत नाही. मी त्यांना म्हटलं मरा आता ह्याच्यातच, आजच म्हणलं मी त्यांना, ह्याच्यातच मरा. शेवटी काय करणार आहे? म्हणून काही लोकांना सांगायची बुद्धीसुद्धा राहू नये असं देवाला प्रार्थना करावी लागते. दुर्बुद्धी ते म्हणा, ही दुर्बुद्धी ते आपली. तो ऐकत नाही, आपण सांगत राहतो.
संत वाक्यामध्ये ती दुर्बुद्धी नाही, पण सामान्य कार्यकर्ता म्हणून जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत ही दुर्बुद्धीच आहे. तुझ्या म्हणण्यानं तो ऐकणार नाही, त्याचं प्रारब्ध इतकं जबरदस्त आहे की तुझ्या म्हणण्याला ते वजा करेल, आणि जिथं तुझ्या शब्दाची किंमत असते तिथं परत सांगू नये. लक्षात घ्या, परमार्थिक व्यक्तीनं जिथं शब्दाची किंमत समाप्त होते त्याला सांगत बसू नये. हे व्यवहारी लोक संताच्या शब्दाला पराभूत करण्याचाच प्रयत्न करत असतात. लक्षात घ्या, त्यांचं जे ठरवलेलं असतं ते सोडत नाही. नाही मी ते अमक्याला कबूल, आणि मग सफाई करत बसतात. आम्ही आपले ते ऐकून घेतो. कशाला माहीत, लक्षात आलं की तुला संत वाक्याची किंमत नाही. हा खरा मूळ मुद्दा आहे त्याचा. संत वाक्याची किंमत असेल तर ती आवश्यकता सोडायची सुद्धा तयारी, त्याला संत वाक्याची किंमत म्हणाय. संत वाक्याची किंमत नाही त्याला कशाला. आणि मग मतलबाप्रमाणे आपल्या सवडीप्रमाणे येऊन चिकटतात. मी म्हणतो कशा करता हे करता. जरा समजा मन नाही ना आपलं तिथं, मग वरून वरून दाखवायला कशाला पुन्हा. सवडीनं यायचं, सवडीचा परमार्थ, हे सगळं वरून वरून दाखवायचं आहे. एकदा तुमचं मन तिथून कटलं, तुम्हाला तुमच्याच मनानं वागायचं आहे, तर पुन्हा पुन्हा आश्रय तरी कशाला घेता. त्या संताचंही डोकं खायचं ना आपलं हे करायचं. मूळ साधना नसल्यामुळं राहूनसुद्धा निष्ठेनं राहत नाही, मनात संशय कल्लोळ असतो. मग त्यालाही फायदा नाही ना आपल्यालाही फायदा नाही. उघड शत्रू बरा, घातकी मित्रापेक्षा उघड शत्रू बरा. काही लोक घातकी मित्राचंच नाटक करतात, वरून वरून आपल्याकडं आणि आतून सगळं वेगळंच. मला संतांना कळत नाही असं वाटतं का तुम्हाला. ज्याला स्वतः संताचे शब्द ऐकता आले नाहीत त्याने वरून वरून पुन्हा किती पुळका केला तर त्याला काय किंमत आहे. काही किंमत नाही त्याला. तळमळ होती संतांची तोपर्यंत संत सांगतील. एकदा त्यांच्या कृपा कक्षेच्या बाहेर गेलात की तुम्हाला नंतर किती पस्ताव झाला तरी परत ते कृपा कक्षेत यालच ह्याची खात्री नाही. संत मस्तीमध्ये त्यांना काय कोणाची जरूर आहे. व्यावहारिक फायदा करता तुम्हाला जवळ करतील असं समजू नका. आमच्या बऱ्याच लोकांना असं वाटत असतं जवळ येणाऱ्यांना. जसं काही लोक एखाद्याकडे दाखवतात. त्या साखरे महाराजांचं एक उदाहरण मला फार आवडतं. दादा महाराजांचं. दादा महाराज साखरे, त्यांच्याकडं एक पुण्याचा शेठजी येत होता आणि तो खूप दानशूर होता, खूप दानशूर. पण शेवटी शिष्य आहे ना, गुरुच्या मनाप्रमाणे करायला पाहिजे ना. त्याच्या डोक्यात महाराजांच्या माध्यमातून एक गोष्ट राबवायची ठरली होती त्याला. तर तो महाराजांना म्हटला, दादा महाराजांना, की महाराज असं असं काम करावं असं वाटतं. परमार्थाच्याच नावाखालचं. त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. अरे म्हणे कोण उपाधी करीत असं. म्हणे मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो. ही 40-50 वर्षाची गोष्ट आहे, म्हणजे त्याची 50 लाख धरा आत्ताच्या हिशोबात. 1 लाख रुपये देतो पण तुम्ही हे काम सुरू करा. महाराज म्हणले नाही मग माझ्या तत्वात बसत नाही. तर तो थोडा हक्काच्या भाषेत कसा म्हणाला की महाराज अहो आत्ताच्या काळात लोक 1000-500 रुपये कोणाला देत नाहीत, मी 1 लाख देतो आहे, तुम्ही विचार करा हे कार्य करण्याकरता. महाराज त्यागी विचारी तत्त्वज्ञ होते. त्याने ताडकन उत्तर दिलं. तो काय म्हणला, 1 लाख रुपये देणगी देणार तुम्हाला महाराज मिळणार नाही परत. ते म्हणले लक्षात ठेव, 1 लाखाच्या देणगीचा त्याग करणारा महाराज तुला मिळणार नाही, जा ओट इथून. तसं जवळच्या भाषेवर किंवा कामाच्या दृष्टीवर, वरवरच्या कार्यकर्तेपणावर एखाद्या व्यक्तीचा अशी भ्रमात असेल की आम्ही आमच्या मनाप्रमाणे महाराजाला वागू, ते होणार नाही. लक्षात घ्या. तेव्हा जसं 1 लाख रुपये देणारा शेठजी मिळणार नाही, तसं 1 लाख रुपये त्याग करणारा महाराज पण मिळणार नाही. हे लक्षात ठेवा. तर मुद्दा, आपण संताला कधी विकत घेऊ शकत नाही. चुकलो तरी पुन्हा वरवर परत दाखवलं की परत महाराज आपल्याला घेतात. आपण आपल्या मनाप्रमाणे वागवून मनाप्रमाणे राहू. तुमचा संबंध तुम्ही उलट मनाप्रमाणे त्याच्याजवळ राहून परत वागण्यापेक्षा तुम्हाला जिथं विश्वास असेल तिथं जा. काही आवश्यकता नाही. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता.
तेव्हा दुर्बुद्धी ही माणसाला काय काय करायला लावेल हे सांगताच येत नाही. दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा, आता मजाईसे करी तुझे पायी दृढ धरी, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तर मलाही असं वाटतं की हा जो भाव माझ्या अंतःकरणात माझ्याकरता उमरला आहे तो सिद्धीला जावा या करताना पांडुरंगाने या वारीचं मला फळ द्यावं. जसं काल मी सांगितलं ना, असो नसो भाव आलो तुझी आठ आहे, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राय. तर या कृपादृष्टीचं काय असावं नेमकं, तर हे असावं. या कृपादृष्टीतून माझं पहिलं काय वादा करायचं असेल तर ही दुर्बुद्धी वादा कर. मग कोणाला प्रवृत्तीची दुर्बुद्धी असेल, कोणाला प्रवृत्तीमधल्या विभागाची दुर्बुद्धी असेल, ही सगळी दुर्बुद्धीच आहे. तर प्रवृत्तीपासून मी खूप दूर होत चाललो आहे. कोण्या एखाद्या दिवशी अनपेक्षित त्याग होईल हे सांगता येणार नाही, लक्षात घ्या. कारण आज ज्याचं चिंतन जर नेमकं ते वैराग्याचं असेल, काही काळपर्यंत देवाला काही कार्य करायचं आहे म्हणून आपलं रोखून ठेवलं आहे चिठ्ठ्या देऊन हे करून. पण एक दिवस असा येईल की ती तळमळ पाहून देवच अनुकूल साधन करील. तेव्हा परमात्म्याला या जगत संबंधात करण्याची दुर्बुद्धी देऊ नको असंच मला मागायचं आहे. जगत संबंध विच्छेदाशिवाय परमात्म्याजवळ स्थिर होताच येत नाही. दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा, आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. तुझ्या कृपेनं सिद्धी जावा का म्हणतो, तर तुमची इच्छा कधी कधी मायेच्या ताकदीपुढे थोडी कमी पडते. चांगली इच्छा सगळ्यांनाच असते, पण ही माया ती चांगली इच्छेला दाबायला समर्थ आहे. दुरत्य आहे ना, आणि मम माया आहे, त्यांनी ताकद दिली तिला. आणि म्हणून देवाच्या कृपेची अपेक्षा करून आपली इच्छा पूर्ण करणं याच्या इतका दुसरा सुंदर उपाय नाही. जर आपण आपल्या जीवावर करायचं म्हणलं तर त्याला अहंकाराचा स्पर्श कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून इच्छा तळमळच आहे, पण देवाला म्हणतो बाबा तू ताकद दे, तू ताकद दे, तुझे पाय चित्ती धरी, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. म्हणून असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी. मग ती कृपादृष्टी कशी असावी, तर हा जो भाव आहे हा तुझ्या कृपादृष्टीनं सिद्धीला जावं. म्हणजे कालच्या अभंगाचा उत्तरार्ध आहे असं समजा. जा उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. तर कृपेचा विस्तार आला नव्हता, या निमित्तानं साधकाला कशी कृपा असावी त्याचं दिग्दर्शन या अभंगात आहे. दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा, आता मजाईसे करी तुझे पायी दृढ धरी. तर कृपेचं स्वरूप सांगितलं याच्यात. तिथं नुसतंच कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राय. पण तुझ्या मनात कोणती अपेक्षा आहे, जसं भागवतामध्ये सुरुवातीला जो संवाद सुरू झाला त्यावेळेला हा प्रश्न साधकानं या इच्छेसहित मांडलेला आहे. ते श्रोते म्हणतात की आम्हाला साधारण गोष्ट ऐकायची इच्छाच नाही. मग तुमच्या इच्छेचं ऐकण्याचं सूत्र काय, भक्तिज्ञान विराग आपतो विवेको वर्धते महान. सुरुवातीलाच आलेला विषय हा. तर त्याच्या इच्छेचं स्वरूप त्यांनी फार सुंदर मांडलं श्रोत्याने. तसं कृपा कटाक्षाच्या स्वरूपाकरता आज ही प्रार्थना आहे की देवा या पद्धतीचा कृपा कटाक्ष पाहिजे. दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा, आता मजा ऐसे करी तुझे पायी दृढ. जमलं तर याचं अनुकरण करा, नाही जमलं तर तुम्ही तुमच्या जागेवर, आम्ही आमच्या जागेवर. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना. संतांनी असंच चाललं पाहिजे. तळमळ काही ठराविक कक्षेपर्यंतच तळमळीचा उपयोग आहे, त्याच्या पुढं समजून घ्यावं का हा या लायकीचा नाही, संपला सोडा याचा ना, असं आहे. आणि आपलं नुकसान होता कामा नये म्हणून आपल्या स्वतःच्या कृपादृष्टीचा विचार यात सांगितला आहे. उपजला भाव तुझे कृपे सिद्ध, आता मजा ऐसे करी तुझे पायी चित्ती तरी. बस तुका म्हणे आता लाभ नाही या परता. बस वर्तमान जीवनात सुधारण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर याच्या इतका दुसरं कशातही लाभ नाही, लाभ नाही या परता.
तर द्वादशीच्या दिवशी तुम्ही द्वादशीपर्यंत थांबलात म्हणून तुम्हाला हा मुद्दा सांगितला. अजून पुढं थांबणाऱ्याकरता अजून काही विशेष सांगितलं जाईल. पण ज्याला आपलाच लाभ करायचा आहे त्यांनी काय करायचं त्याचं त्यांनी ठरवावं. दुर्बुद्धीला स्थान द्यायचं असेल तर खुशाल द्या, कोण तुमच्या मागं आडणार आहे. तुका म्हणे पुढे बांधूनी दगड तिथे काय कोड धावायचे. जो दगड पोटाला बांधूनच उडी मारतोय त्याला वाचवायचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. म्हणून तुकोबारायने ते शब्द वापरले. तुका म्हणे पुढे बांधूनी दगड. तर तुम्ही तुमच्या मायेच्या गाठोड्या सहज उडीच मारायला तयार झालात तर तुम्हाला वाचवायची इच्छा नाही. मला तुमच्या कृतीनं इच्छेनं. ज्याला वाचायची इच्छा आहे त्याच्याकरता संत बोलतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत. त्यांनी या संतांनीच कृपा करून अनेकांना सुधरवलं आहे. तेव्हा संतांची ही भाषा मी स्वतःकरता वापरली आहे आणि तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्ही तुमच्याकरता वापरून अशी प्रार्थना करा. भगवत दरबारामध्ये त्याचा लाभ होईल एवढं सांगून आजचं जे चिंतन आहे ते समाप्त करतो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ठीक आहे, आपण आपल्या याला सांगू केरलेलं बघा गेले नाही गेले. एक छोटीशी शंका विचारली. काल जे पुस्तक ग्रंथ वाचले ना, सुतक पडल्यावर काय करावं. मी तुम्हाला सांगतो, वैदिक वाङ्मयाव्यतिरिक्त हे जे संत वाङ्मय यांना वाचायला सुतकामध्ये काही अडचण नाही. वैदिक कोणतेही क्रिया करू नये. धर्मशास्त्राप्रमाणे वर्णाश्रमाप्रमाणे जे विचार आहेत त्याच्यात अडचण आहे. पुराणोक्तमध्ये नाही. जसं गौरांग महाप्रभूंनी महामंत्राच्या वेळेला शुचिर्वा अशुचिर्वा अशी परवानगी दिलेली आहे कल्ली संतर्पणोपनिषदामध्ये. मुद्दा असा आहे, किंवा तुमच्या मनात खटकत असेल तर दुसरा उपाय, त्या 10 दिवसाच्या संख्येनं काल जे बक्षीस दिले ना त्यांना काही नियम दिलेत, तर त्या 10 दिवसाच्या संख्येची भर पुढच्या 10 दिवसात डबल वाचून काढली पाहिजे. पण लेव्हल तीच ठेवली पाहिजे जितक्या दिवसात अनुष्ठान करायचं. खटकत असेल तर, आणि ग्रंथाच्या प्रासादिकपणावर जर विश्वास असेल, मनात खटकत नसेल तर फारशी अडचण नाही. आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हे जे जप करतात ना 13 कोटीचा, त्यांना सांगितलं जातं की काही मंत्र असे आहेत जे वैदिक नाहीत, बीज मंत्र नाहीत, सदा करावेत. सदा नामघोष करू हरिकथा, सदा करायला परवानगी आहे. पण अनुष्ठानामध्ये धरायच्या बाबतीत तुमच्या मनात खटकत असेल तर तुम्ही त्या काळातला जप अनुष्ठानात धरू नका असं आम्ही सांगतो. त्याच पद्धतीनं या बाबतीचं उत्तर आहे की तुम्हाला जर आपल्या सुतकत्वाच्या अपवित्रत्वाची जाणीव होत असेल, असे लोक बघा काही काही गोष्टी कशा करतात. देवपूजा आहे ना, तर देवपूजा सुतकामध्ये करू नये असा विधी आहे. पण दुसरा त्याला पर्याय आहे, पण तो कोणीच आचरण करत नाही. पर्याय असा आहे की ते देव असे झाकून ठेवू नये, ज्याला सुतक नाही त्याच्याकडून ती पूजा करून घ्यावी, हाही पर्याय आहे. पण लोक तो पर्याय करतच नाही. एकदा तो देव ठेवले, तुमचं खाणं बंद नाही, पिणं बंद नाही, देवाची पूजा बंद. अरे आता तर शिवपालवसुद्धा पाळत नाही, धर्माप्रमाणे वागतातच कुठे. सुतकवाल्यांनी पूर्वीच्या काळात जशा महिला विटाळशीपणी बसत होत्या तसं पाळलं पाहिजे असं खरं शास्त्र आहे. आणि जे पाळायला पाहिजे तिथं तर श्रद्धा नाही, आणि जे नको तिथं ते खटकून विचारत, म्हणजे वाचाय करायचं तेवढीच आपली उपारी 10 दिवस कमी. ते असं नाही उपयोग आहे, लक्षात घ्या. खरं पूजासुद्धा करायलाच पाहिजे. कोणाकडून? ज्याला सुतक नाही त्याच्याकडून ही पूजा करायला पाहिजे, लक्षात घ्या. तसं या ग्रंथाच्या बाबतीत संतांच्या ग्रंथवाणीवर जर फार जबरदस्त विश्वास असेल, आपल्या मनाला थोडंही खटकणार नसेल तर वाचायला हरकत नाही. उलट इतर कामाचा वेळ रिकामा असतो, काही कामं करता येत नाही सुतकात. महिलांना खुरपायला जाता येत नाही, सुतकात
खुरपण्या केल्या विटाळपणात तर त्या पिकावर परिणाम होतो असे शेतकऱ्यांना अनुभव आहेत. लक्षात घ्या. तर ती अपवित्र अवस्थेचा उलट उपयोग तुम्ही सत्संग म्हणून परमार्थ चिंतनाकरता करा. मानसिक चिंतनाला काहीच बाद नाही. सूतक देहाला आहे का सूतक सूक्ष्म देहाला आहे, हे एक बारीक प्रश्न आहे विचारण्याचा. स्थूल देहाला सूतक आहे, सूक्ष्म देहाला नाही. तर मानसिक परमार्थ करावा, सूक्ष्म देहाने परमार्थ करावा. ह्या सूतकाच्या काळात सूक्ष्म देहाने मोठ्याने गीता वाचत असलो ना तर वाणीला स्थूल वाणी जे कर्मेंद्रिय त्याला दोष आहे, पण मानसिकला नाही दोष. तुम्ही उलट मानसिकदृष्ट्या खूप त्या निमित्तानं जादा परमार्थ करा, काही फरक पडत नाही. सगळ्या सूतकाच्या मर्यादा स्थूल देहाच्या लेवलवर आहे, विटाळपणाच्या मर्यादा स्थूल देहाच्या लेवलवर आहे. तर त्यात उलट आपण पाळत नाही संकोचामुळं. लोक आपल्याकडं वेगळ्या दृष्टीने पाहतात. 99% आज बाहेर बसणं बंद झालं आहे, 1-2% शिल्लक राहिले अशी परिस्थिती आहे. वास्तविक हा फार मोठा घोटाळा आहे. आपण पापाला कारणीभूत होतो. दुसऱ्याच्या पवित्र्यामध्ये जसं दुसऱ्याच्या अन्नात विष कालवल्यावर तुम्हाला त्याला मारण्याचं पाप लागतं, तसं दुसऱ्याच्या पवित्रातेमध्ये आपण अपवित्रतेचे कालव करतो, हे तुम्हाला पाप लागतं. लक्षात ठेवा. स्त्रियांना पटत असेल तर अजून पाळा, आजपर्यंत नसलं पटत तर, पण हे पाळणं गरजेचं आहे, त्याचं पाप लागतं आपल्याला, हे लक्षात ठेवा. शास्त्रीय मर्यादेवर विश्वास नाही. सगळे हल्ली नास्तिकतेच्या क्रमानं चाललेत, कलीचा जोर चालला आहे. फक्त आम्हाला प्रसंग आला तर आम्ही स्पष्ट बोलतो, नाही तर कोणाला बोलायला जात. आम्ही आमच्या स्वतःपुरतं परांनाच घेतल्यामुळं, हा घेत नसल्यामुळं हा दोष आम्हाला आमच्यापुरता घडत नाही. आम्ही आमच्यापुरतं ब्रेक लावलेला आहे. तर सगळ्या दुनियेच्या कुठपर्यंत आपण ओझं उचलणार. पण जर तुम्हाला विश्वास असेल, श्रद्धा असेल, शास्त्रीय भाषेवर विश्वास असेल, तर महिलांनी बाहेरचं पाळलं पाहिजे, पुरुषांनीसुद्धा सूतक पाळलं पाहिजे आणि तसं पाळलं पाहिजे, बिलकुल अलिप्त राहून. कसं तरी आपलं नुसतं एक देवाच्या पूजेपुरतं फक्त सूतक आणि बाकी सगळं चालू शिवाशिव, तर हे काही खरं सूतक पाळण्याची पद्धती नाही. म्हणजे हे या प्रश्नाचा मूळ भाव हा नाही आहे, पण त्या निमित्तानं विषय सांगून टाकला तो. तर प्रश्नाच्या भावाचं उत्तर आहे की पवित्रामध्ये असं आहे, पावित्र्यातले सुद्धा काही वर्ग आहेत बरं का. काही पावित्र्यावर अपवित्र्यातच पराभव होतो, म्हणजे अपवित्रता जी असते ती पराभूत होते त्या पावित्र्यापुढं. पण काही पावित्र्य असं असतं की ते जादा पॉवरफुल अपवित्रांनी पराभूत होतं. आपण गणपतीला करता सुपारी वापरतो, मग सुपारी फुगी फल म्हणजे देव ज्याच्या स्थापित करायचं पवित्र की नाही पवित्र आहे, पण ती जर दारूत बुडवली तर अपवित्र होईल. म्हणजे तिच्या पावित्र्याला एक मर्यादा आहे, हे लक्षात ठेवा. पण नामाच्या पावित्र्याला, संत वचनाच्या पावित्र्याला मर्यादा नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरते, अशी त्याची ताकद आहे. म्हणजे त्या अपवित्र असणाऱ्या वस्तूला ती पवित्र करेल. जसं अमावस्याला मेला अपवित्र म्हणतो आपण, पण संत मेला तर ती अमावस्याच पुण्यतिथी होते. म्हणजे महात्म्याचा आणि शास्त्रवचनाचा फरक कसा आहे, ज्याची ताकद जास्त ते छोट्या ताकदीवर पराभूत होतो. साधारण दिनदृष्टीनं बरोबर आहे, पूर्वद्य पक्षात अमावस्येला मरण अशुभ मानलं जातं, पण महात्मा मेला तर ते अशुभ झालं नाही, त्याने त्या तिथीलाच पुण्यतिथी बनवलं. लक्षात घ्या. तर असे प्रकार आहेत त्याचे बारीक बारीक, सगळ्याला माहिती नसतात. एखाद्याच प्रकाराच्या माहितीवर आपलं ज्याला कोणालाही काही सांगत असतात, काय हे करू नये ते करू नये, खूप अपुरी माहिती असते. काय एखाद्याने जर पिल्लू काढून दिलं ना की लोक तेच करतात. तुम्हाला माहिती आहे का, अशी किती प्रकार. एक छोटीसं गंमत सांगतो. आमच्या एक करमाळ्याच्या आश्रमात निमगावमध्ये एक स्वामींचा फोटो एकाने आणून ठेवला. तर का आणून ठेवला म्हणून विचारलं, तर ते म्हणे लोक म्हणतात ती गोटीचा फोटो ठेवायचा नाही म्हणे, ज्याच्यात गोटी आहे ना हातात स्वामींनी. आता या अशा खोड्या कल्पना कोणतरी काहीतरी काढून देतं. आता महात्म्याच्या फोटोला, त्याच्या स्वाभाविक वृत्तीला त्या गोटीनं न गोटीनं काय फरक पडायचा. पण एखादी कल्पना काढून दिली की लोक तीच उचलून त्याचा प्रचार करतात. असे खूप प्रकार असतात, लक्षात घ्या. रूढीच्या संस्कृती आणि शास्त्राच्या संस्कृती याच्यात फार मोठं अंतर आहे. शास्त्र संस्कृती पूर्ण पाळली पाहिजे.
रूढी संस्कृती एखाद्याबद्दल जर शंका आली तर त्याच्याकरता संतांना आणि शास्त्राला विचारा, आणि शास्त्राने जर ती विरुद्ध सांगितली तर ती पाळू नका. शास्त्राची संमती नसेल म्हणून शास्त्रप्रचिती 2 नंबरला आहे. गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती, मग आत्मप्रचिती. तर गुरुप्रचितीची आणि शास्त्रप्रचितीची जर संमती आली तर हा रूढीचा जो परमार्थ आहे तो कट करा. शास्त्रप्रचितीप्रमाणे आणि गुरुप्रचितीप्रमाणे करा. हे याचं थोडक्यात उत्तर आहे सगळ्यात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, नाम भगवान की. जय जय श्री राधे.